भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। श्री अमित शहा यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड, सामाजिक बांधिलकीला नवे अधिष्ठान। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अमित शहा यांची झालेली निवड ही केवळ एक राजकीय नियुक्ती नसून सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेच्या मूल्यांना मिळालेली मान्यता म्हणून पाहिले जाते। परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू आणि स्वर्गीय पतंगराव कदम आणि सध्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार माननीय विश्वजित कदम यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेले अमित शहा यांच्या निवडीमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त होते आहे। त्या निमित्ताने घेतलेली मुलाखत। सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ। नमस्कार, भारत 24 अपडेट चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। स्वीकारलेले स्वीकृत नगरसेवक आदरणीय अमित शहा यांच्याशी थेट संवाद साधत आहोत। त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये किंवा त्यांना मिळालेले जे पद आहे या पदाची पाया रचना पुढील पद्धतीने कशी करतील या संदर्भात आज आपण त्यांची त्या ठिकाणी मुलाखत घेतोय। आपल्याला जे स्वीकृत नगरसेवक पद जे मिळालेलं आहे किंवा निवड झालेली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। माननीय विश्वजित कदम साहेबांनी हा माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे आणि त्यांनी दिलेली संधीचं मी नक्की सोनं करीन आणि जनतेसाठी जेवढं काही करता येईल ते मी नक्की करेन। राजकारणात येण्यामागे तुमची प्रेरणास्थान काय होतं? आपण समाजामध्ये काम करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि काहीतरी समाजासाठी आपण करायला पाहिजे, यासाठी माझ्या मनात राजकारणात जायला पाहिजे अशी इच्छा। सांगलीसाठी तुमची पहिली 3 प्राधान्याने कोणती कामे हाती घ्या? सांगलीमधील काही भागांमध्ये रस्ते बरोबर नाही आहेत, पुन्हा स्वच्छ पाणी आणि आरोग्य, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। तर त्याची पहिल्यांदा हातात घेणं काम करण्यासाठी। सांगलीतील सर्वात मोठी समस्या तुम्हाला काय जाणवते? हल्ली जनतेतून भरपूर असं ऐकायला आले, पेपरमधून पण आले, जी भटकी कुत्री फिरतात आणि ते लोकांवर जनतेवर हल्ला करतात, ही खूप महत्वाची ही गोष्ट आहे। तर ती करणे खूप गरजेची आहे। यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकाल? महापालिकेमधील जी डॉग व्हॅन आहे त्याचा आपण मदत घेऊन, काय होतं की सकाळी डॉग व्हॅन फिरतात तेव्हा कुत्री नाचतात आणि रात्रीच्या वेळेस भरपूर येतात, तर त्यासाठी काय वेगळी योजना राबवता येईल याची जरा माहिती घेणार। युवक आणि महिलांसाठी कोणती योजना आपण राबवाल? MIDCने एक नवीन योजना आणलेली आहे, गाव तिथं उद्योग। तर त्या योजनेचा काय उपयोग करून घेऊन आपली काही संबंधित लोक आहेत त्यांना हाताशी धरून आपण त्यांना काय योजना त्या अंतर्गत काही मदत करू शकतो आणि युवकांना रोजगार उपयोगी करून देऊ शकतो, यासाठी काम करणार। आपल्या कामात पारदर्शकता कशी राखणार? लोकांशी संपर्क साधणार आणि त्यांची समस्या जाणून घेणार आणि ज्या विभागामधील त्यांचं काम असेल तिथं लगेच फोन लावून गरज भासल्यास तिथं जाऊन त्यांची लगेच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार। आपण नागरिकांशी संपर्क कसा ठेवणार? नागरिकांना थेट भेट घेऊन त्यांच्याशी संपर्क ठेवणार आणि हल्ली सोशल मीडियाचा खूप वाहतं वारा आहे, तर सोशल मीडियातर्फे सुद्धा त्यांच्याशी संपर्क ठेवणार। आपल्या आयुष्यातील प्रेरणास्थान कोण आहेत? माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान राजकारणातील सर्वात प्रथम आमचे मोठे साहेब पतंगरावजी कदम साहेब व आत्ता माननीय विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर भरपूर दिवस मी काम करते, हे माझे राजकारणातील प्रेरणास्थान आहे। व आध्यात्मिक प्रेरणास्थान हे अनिरुद्ध बापू आहेत, ज्यांचं मी खूप वर्ष झाले कार्यात आहे। सांगलीकरता आपण काय संदेश देऊ शकाल? सांगलीतील लहान मुलांना व वृद्ध माणसांना माझी असा संदेश आहे की हल्ली अजून उन्हाळा चालू व्हायचा आहे तरी एवढी तीव्र उन्हाळ्याची झळ भासत आहे, तर पुढच्या येत्या काळामध्ये सकाळी 10 ते 3 अगदी महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे व जसं महापालिकेकडून किंवा लोकांकडून तुम्हाला सूचना येतील त्या पद्धतीने त्यांनी वेळोवेळी त्याचा फॉलोअप घ्यावा आणि काही गरज भासल्यास, काही आमची मदत लागल्यास कधी आम्ही अवेलेबल आहोत।
धन्यवाद. आपण बहुमल वेळ दिल्याबद्दल.